नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। अशातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा मला फोन आला होता, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं। माझ्यासोबत 8 आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत। उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असे एका मंत्र्यानं सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला। दरम्यान विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे। या काळात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। अशातच आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। शिवसेना शिंदे गटातील एक मंत्री आणि 8 आमदार परत शिवसेना ठाकरे गटात येण्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे। राजकीय वर्तुळात या वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता। माझ्यासह 8 आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत। उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असं मंत्र्याने सांगितल्याचा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला। आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं। तसेच 2019 नंतर भाजपाने 5 प्रमुख चेहरे आयात केले असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले। एका वृत्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।